तर आज आहे नवरात्रीमधला तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे रॉयल ब्लू. पण तुम्हाला हे माहिती आहे का की नवरात्री साजरी करण्यामागचं रहस्यमय कथा काय आहे आणि देवीला महिषासुरमर्दिनी हे नाव का पडलं? तर थांबा, मी सांगते. तर पुराणांनुसार अमृतत्वाचं वरदान मिळालेला महिषासूर सगळीकडे हाहाकार माजवत होता. त्याच्याकडे इतकी शक्ती होती की देव, दानव, माणूस कोणीच त्याला थांबवू शकत नव्हतं. तेव्हा सर्व देवांनी मिळून एक दिव्य शक्ती निर्माण केली आणि त्यातूनच प्रकट झाली एक अद्भुत तेजाची मूर्ती. ती म्हणजे आपली देवी दुर्गा. आणि नवल म्हणजे देवी सलग 9 दिवस 9 रूपातून या महिषासुराशी लढली आणि अखेर त्यावर विजय मिळवला. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणलं जातं. इथूनच सुरुवात झाली नवरात्री साजरी करण्याची परंपरा. नवरात्रीत आपल्या महाराष्ट्रात फक्त मूर्तीपूजनच नाही तर ताटामध्ये मध्यभागी घट बसवून बाजूने विशिष्ट धान्य पेरली जातात आणि 9 दिवस देवांना विड्याच्या पानावर बसून अखंड दिवा तेवत ठेवून अत्यंत खडतर उपवास केला जातो.